क्षणा संभाळितो साक्षी होतो आपुला न घडावी पाय तुटे मनी मिठी घातली विचारतो वचना आधी धरोनी शुद्धी ठेविली न घडावी पाय तुटे मनी मिठी घातली तुका म्हणे मागे भ्यालो तरी झालो जागृत न घडावी पाय तुटे मनी मिठी घातली विठ्ठल विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजपा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय होऊ उत्तराये त्यांचे चरण माझे डोई मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या शरण शरण हनुमंता शरण हनुमंता शरण हनुमंता शरण हनुमंता रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो तुम्हारो
शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला न घडावी पाय तुटी मनी मिठी घातली पवित्र पावन भूमी भगवत भक्तीचा अति उत्साही दालन आणि त्यामध्ये संकीर्तन रूपी सेवेचं औचित्य साधून जो अभंग तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा बहुज्ञात असणारा 4 चरणांचा स्थितीपर प्रकरणातील आणि विशेष रूपाने स्वप्रबोधन जगाच्या समोर ठेवणारा महत्त्वपूर्ण असा आहे. महाराज या ठिकाणी म्हणतात, क्षणोक्षणाला आम्ही या मनाला सांभाळण्याचं काम करतोय, जीवनाला सांभाळण्याचं काम करतोय आणि याची साक्ष आम्हीच जगाच्या समोर ठेवतोय की आम्ही देवापासून त्याच्यापासून अलिप्त विरक्त होण्यापासून आम्ही काय होतोय तर खूप दुरावा ठेवतोय. आम्ही अखंड त्याच्या पायापाशीच राहण्याचा त्याचे पाय अळवण्याचा अट्टहास या ठिकाणी मांडतोय आणि ते पाय हाताने नाही तर मनानं त्या पायाला मिठी बसावी याच्यासाठीचा प्रयत्नवाद आमच्या जीवनामध्ये विशेष. आणि कधीही वाणीनं जर प्रयत्न असेल बोलण्याचा तर ते बोलल्यानंतर विचारात येण्यापेक्षा बोलण्या अगोदर विचार करावा आणि मग बोलावं याच्याबद्दलची आम्ही जाणीव महाराज त्या वाणीला करून देतोय. आणि हे का केलंय तर याच्याबद्दलची आम्हाला भीती आहे की हे तिन्ही गोष्टी आमच्या हातून सुटू शकतात आणि म्हणून आम्ही मागे भ्यालोय आणि त्या अनुषंगानं आज आम्हाला जाग आलेली अभंगाचा सरळ भाव आहे. विठ्ठल सद्गुरु शामनाथ महाराज हनुमान महाराज छत्रपती शिवाजी महाराज अभंगाकडे उपस्थित ज्ञाते श्रोतृगण सर्व संप्रदायाला लाभलेली विद्वत रत्न टाळकरी महाराज मंडळी, मृदंग महर्षी, हार्मोनियम वादक, विनेकरी महाराज, चोपदार महाराज, साऊंड सिस्टीमवाले सर्वांच्या सेवेकडे वळण्यापूर्वी परिहार. पवित्र पावन भूमी भगवान इंद्रेश्वर भगवान नरसिंहाच्या पुण्यभूमीमध्ये म्हणजेच इंदापूर नगरीमध्ये सालाबादप्रमाणे संपन्न होत असणारा दुहेरी संयोग साधून म्हणजेच प्रभू श्रीरामांचा आणि बजरंगबली हनुमंतरायांचा जन्मोत्सव सोहळा, तद्निमित्त अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे इंदापूर. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु रामचंद्र बोधले महाराज म्हणजेच आबा यांच्या कृपाशीर्वादानं श्री गुरु श्री हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हरिभक्तीपरायण हनुमान भजनी मंडळ व श्री हरिभक्तीपरायण इंद्रेश्वर भजनी मंडळ यांच्या भक्तिभावनेतून त्यांच्याच आयोजनातून नियोजनातून संकल्पनेतून आणि समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यानं श्री हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज दीक्षित, श्री हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज काकडे, श्री हरिभक्तीपरायण रघुनाथ महाराज कवडे, श्री हरिभक्तीपरायण पंडित महाराज गप्पाट, श्री हरिभक्तीपरायण संजीवन महाराज उक्कंडे यांच्या व्यासपीठ नेतृत्वानं हा अतिशय ज्ञानवर्धक असा हा सोहळा आणि या ज्ञानवर्धक सोहळ्यामध्ये आपण सर्वांच्या आग्रहाची प्रेमाची सद्गुरूंवरती निष्ठा आणि प्रेम ठेवून आजची ही 6व्या दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. विठ्ठल विठ्ठल
श्री हरिभक्तीपरायण प्रशांतराव हरिश्चंद्र गपाट यांच्या वतीनं आजच्या या कीर्तनाचं यजमानपद स्वीकारण्यात आलेलं आहे. त्यांची उपस्थिती, त्याचप्रमाणे गावातील सर्व महाराज मंडळी, श्री हरिभक्तीपरायण माने महाराज, श्री हरिभक्तीपरायण सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, दोन्हीही भजनी मंडळी, हनुमान भजनी मंडळ, इंद्रेश्वर भजनी मंडळ, सर्वांची प्रार्थने उपस्थिती. हे भजनी मंडळ सोडून अजून कोणी भजनी मंडळ, सगळे हो महाराज भजनी मंडळ, गटातले नसलेले, चालू गटातले, मागच्या गटातले, पुढच्या गटातले, हो सगळे भजनी मंडळ, टाळकरी मंडळ, महाराज मंडळ, श्री हरिभक्तीपरायण चोपदार महाराज, नवीन पदार्पण, व श्री हरिभक्तीपरायण आमच्याबरोबर आलेले आमचे भजन सम्राट उमेश महाराज, त्याचप्रमाणे हार्मोनियमसाठी बापूरावजी गोफणे, मृदंगासाठी श्री हरिभक्तीपरायण हरिनाम महाराज बोचरे मृदंग महर्षी, आणि श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थीगण, महाराज मंडळी, सर्वांच्या प्रार्थनीय उपस्थितीमध्ये आजच्या या कार्यक्रमाचं सौंदर्य विठ्ठल सर्व आपण विद्वान मंडळी आहात. विशेष रूपाने सर्व श्रोतृगण आहे, संप्रदायाला लाभलेली सर्व गोड मंडळी आहेत. इकडच्या बाजूचे मृदंगाचार्य आपल्याच गावातील लहान परंतु उद्यासाठी महान असणारे श्री हरिभक्तीपरायण ओम महाराज, ओ आणि गोड असा आपल्या इथला नावाप्रमाणेच ओ पुण्यवाणी यूट्यूब चॅनल, याच्यावरती कीर्तन, भजन, नामस्मरण, भगवत भक्तीसाठी आल्हाददायक वातावरण निर्मिती जर कशावर होत असेल हरिनाम महाराज, तर पुण्यवाणी चॅनलवर, कारण नावातच ताकद आहे महाराज, नावातच ताकद आहे. ज्याच्यातून जे पाहिल्यानंतर, जे ऐकल्यानंतर वाणी पुण्यवंत होईल आणि जीवन देखील पुण्यवान बनेल, अशी हे पुण्यवाणी चॅनल अशा सर्व मंडळींच्या संबंधानं आजची प्रवचन सेवा बी त्यांचीच होती वाटतं, पुण्यवाणी चॅनल. अगदी गोड असा हा सोहळा, आणि या सोहळ्यामध्ये उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे, वीर साऊंड सिस्टीम हाशेगाव. थोडा मॉनिटरला आवाज राहिला की ओके होते. अशी सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल 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 विठ्ठल. अतिशय छान असा सुवर्ण काळ आपण या ठिकाणी अनुभवतोय. परमार्थासाठी लागणारी विशेष अशा स्वरूपाची प्रणाली आपण आत्मसात करत असताना जो आपण हा गोड असा संयोग जुळवून आणला, तो म्हणजेच दोन नद्यांचा संगम आहे. दोन नद्यांचा संगम आहे. हो, तो कोणता? तर प्रभू रामचंद्र ही एक नदी आहे आणि बजरंगबली हनुमंतराय ही एक नदी आहे. या दोघांना जोडण्याचा दुवा आपण या ठिकाणी निर्माण केला, त्याचं नाव आहे हरिनाम. कारण म्हटलं जातं एका नदीपेक्षा दोन नद्याच्या संगमात स्नान केलं तर आणखीन पावित्र्य निर्माण होतं, आणि हेच पावित्र्य, हेच महाराज आणखीन भक्तीतलं आल्हाददायक वातावरण आणखीन वाढवायचं असेल तर 3 नद्या असतील तर अतिशय उत्तम आहे. आणि आपल्या या इंदापूर नगरीमध्ये आज या ठिकाणी त्रिवेणी संगम साधण्याचा अट्टहास आहे. कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. महाराज असा हा त्रिवेणी संगम जोडला गेला. देव प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव, भक्त बजरंगबली हनुमंतरायांचा जन्मोत्सव, आणि त्या निमित्तानं होत असणार हरिनाम कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. विठ्ठल विठ्ठल
नदीत आंघोळ करण्यापेक्षा संगम असेल तर चांगलंच आहे दोन नद्याचा. आणि दोन नद्याच्या पेक्षा जर त्रिवेणी संगम असेल तर अतिउत्तम आहे. याच्यासारखा संयोग तरी कुठून जुळवून आणणार. आणि म्हणून इंदापूर ग्रामस्थ मंडळी, आपण चाणाक्ष आहात, आपण हुशार आहात, आपण संप्रदायामध्ये भक्तीच्या वातावरणामध्ये आल्हाददायक जीवनाचा प्रवास स्वीकारलेला आहे. निश्चित तुम्हाला कळून येतं त्रिवेणी संगम कुठं गाठायचा. आणि म्हणून हा त्रिवेणी संगम तुम्ही गाठला, हे तुमच्यासाठी अभिमानास्पद. आम्ही तुमचं महाराज अगदी तुमचं अभिनंदन करावं अशी गोष्ट आहे. कारण हा सोहळा देवाचं, भक्ताचं आणि नामाचं असं त्रिसूत्री तर महाराज एकत्रित करणार आहे. कारण देव श्रेष्ठत्वात श्रेष्ठ आहे, भक्त श्रेष्ठत्वातला श्रेष्ठ आहे, आणि याच्यापेक्षा भगवंताचं नाम तर महाराज देवापेक्षा वरिष्ठ आहे. असा हा एकाहुनी बळी रे अशी इथं या 3 मुद्द्यामध्ये संकल्पना महाराज पाहायला मिळते. का तर देवाच्या पायावर लोटांगण घालणारा भक्त आहे आणि माझ्या अगोदर भक्ताची सेवा करा म्हणणारा देव आहे. आणि देवालाही त्याच्या नामाचं सामर्थ्य कळालं नाही. जे भक्तांनी आयुष्यामध्ये अखंड वेचलं ते भगवंताचं नाम आहे. असा हा कथा त्रिवेणी संगम आहे. म्हणून मालकत्व या संबंधानं प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आपण संपन्न करावा आणि भक्त अग्रगणी सेवानिष्ठ अशा हनुमंतरायांचा जन्मोत्सव संपन्न करावा. आणि तो संपन्न होत असणारा दोघांच्या प्रियतेचा विषय म्हणजेच भगवंताचं हे नामघोष घडावा, हे सगळ्यात मोठं भाग्यांकाचं लक्षण आहे. आणि म्हणून जगामध्ये मालक तत्वाने प्रभू रामचंद्रांकडे पाहावं. आणि जगात एकच मालक आहे, 2 मालक नाही आहेत. महाराज जगात एकच मालक, दुसरा मालक जगामध्ये होत नाही. आणि देव जरी कोणी व्हायला तयार झाला तरी देव त्याला दुसरा मालक होऊ देत नाही. देवामध्ये एकच तत्वाने मालक नांदतो, दुसरा मालक नाही. बऱ्याच जणाला वाटलं पहिल्या मालकाला संपून आपण मालक व्हावं, पहिल्या मालकाला संपून आपण मालक व्हावं. याकरिता अत्यंत महाराज काही महत्वाची नावं तुमच्या समोर ठेवता येतील. नाव आहे महाराज भस्मासुराचं, नाव आहे भस्मासुराचं. त्याला संपवायचं ना आपणच मालक व्हायचं बरं का चोपदार. नाव आहे महाराज हिरण्यकश्यपूचं. देवाचं नाव बुडवायचं आणि फक्त माझंच नाव जगात राहिलं पाहिजे. मालक व्हायचा प्रयत्न केला. परंतु सांगू तुम्हाला, ज्यानेही नामालक व्हायचा प्रयत्न केला, ज्यानेही मालकाला संपवायचा प्रयत्न केला, त्या मालकाने ह्याचा अगोदर काटा काढला. कारण काटा काढण्यात मालका इतका पटाई दुसरा कोणता नाही. आणि त्यालाच मालक म्हणायचं ज्याने दुसरा मालक होऊ दिला नाही. विठ्ठल मालक त्यानेच व्हायचं जो अखंड अबाधित सत्ता गाजवू शकतो, त्याने मालक व्हायचं. ज्याच्याकडे ते सामर्थ्य आहे ना, ज्याच्याकडे ताकद आहे ना. आता आपल्यात बी मालक असते, आपल्यात बी मालक असते. दुपारपर्यंत गडी राहत नाही त्याच्या ताब्यात. दुपारपर्यंत जेवारी काढायला गडी राहत नाही त्याच्या ताब्यात. आणि ही मालक निघाला, म्हणला 1000 रुपये पगार देतो, काढी लाव म्हणला तुला बिन तुझ्या 1000ला. गेला गडी पळून. मालक कोणी होण्यात मजा नाही. मालक त्याने व्हावं ज्याच्याकडं महाराज अख्ख्या विश्वावर सत्ता गाजवण्याची ताकद असावी. आणि दुसऱ्या मालकाचंच नाही तर जगामध्ये अहमवृत्तीनं जागृत होणाऱ्या प्रत्येकाचा महाराज त्या ठिकाणी ठेचून काढण्याचा, नायनाट करण्याची ताकद त्याच्यात असावी. त्याने मालक व्हावं. मग एखादा म्हणेल 2 मालक झाले तर काय फरक पडतोय, काय बिघडतंय? बिघडत काहीच नाही. पण सांगू, 2 मालक झाले की सगळा गोंधळ होतोय, हे देवालाही माहिती आहे. सांगू का 2 मालक झाल्यावर काय होत आहे? सांगू 2 मालक झाल्यावर काय होत आहे? महिला मंडळी 2 मालक झाली, 2 तांबे, 2 वाट्या, 2 ताट, 2 पराती, 2 चुली, 2 भिंती, 2 उंबरे, 2 बाण. महाराज हे सगळं होत आहे केव्हा? केव्हा? 2 मालक झाल्यावर. मग 2 होत आहे. जगामध्ये 1 का 2?
बरं अजून सांगतो, दोनात आनंद का एकात आनंद? कसं वाटतं तुम्हाला? कशातच नाही आनंद? महाराज हरिनाम महाराज, दोघात आनंद का एकट्यात आनंद? एकट्यातच आनंद. झालं का तुमचं? नाही, एकट्यातच आनंद. चला, एकट्यात आनंद का नाही? ओ महाराज, काही जण म्हणतील दोघात आनंद, आणि काही जण म्हणतील एकट्यात आनंद. दोघात आनंद म्हणजे काय? तर ब्रह्मा आणि माया आनंद आहे का? याच्यात याच्यात आनंद आणि दुःख दोघंही काम करतात. मग एकट्यात काय? तर महाराज ते ब्रह्म आहे, एकमेवा द्वितीयम ब्रह्म. जे महाराज काय आहे? तर आनंद स्वरूप आहे, आनंदाद्वय, नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियाचे जे का निज ध्येय, योगियाचे जे का निज ध्येय, योगियाचे जे का निज ध्येय. आनंद अद्वय, नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे, असा हा आनंद स्वरूप भगवंत आहे. आणि मग हा आनंद स्वरूप भगवंत असताना जेव्हा मायेचं पदार्पण होतं, त्या आनंदामध्ये दुःखाचं महाराज मिश्रण व्हायला लागतं. का? तर आपण महाराज हा निर्मळ स्वच्छ आनंद सोडून मायेच्या आनंदाकडची वाटचाल करायला लागतो. मग तिथं महाराज ती माया दुःखाला उत्पन्न करते, आणि मग तिनं दुःखाला उत्पन्न केलं की आपण आनंदाला विसरून जातो. का? तर त्या मायेचा जरी दिसताना भाव आनंद असला तरी असताना मात्र तिचं मूळ हे दुःख आहे. जसं म्हटलं जातं, तिचं मूळ हे काय आहे? तर दुःख स्वरूप आहे. म्हणून ती उलटी आहे, कारण दाखवते आनंद आणि देते दुःख. म्हणजेच हा वटवृक्ष कसा आहे? तर उलटा आहे. म्हणजे कसा आहे? तर महाराज म्हणतात की या वटवृक्षामध्ये देखणं वेगळं आहे आणि असणं वेगळं आहे. आणि म्हणून म्हटलं जातं माया हे मृगजळ, नसता दावी तसे खेळ. सद्गुरू शामनाथ महाराजांची आरतीमधलं हे पद आहे, की ज्याच्यामध्ये सद्गुरू श्रीराम महाराज, सद्गुरू शामनाथ महाराज गुरु परंपरेचे चौथे अधिकारी, सद्गुरू श्रीराम महाराज, श्री क्षेत्र सामनगाव इंदापूर मधील बरीच जुनी मंडळी श्रीराम महाराजांशी संलग्नित होती. श्रीराम महाराज हे एक सत्पुरुष सदयोगी होते, सिद्ध योगी होते, ज्यांच्या आयुष्य काळामध्ये सर्वतोपरी महाराज योग साधनेमध्ये परिपूर्णत्व निर्माण झाले. आणि म्हणून म्हटलं जातं सद्गुरू श्रीराम महाराज आपल्या वडापुरी या ठिकाणच्या एका विहिरीवरती, जी निश्चित विहीर होती, पांडुरंग महाराज तुम्हाला माहिती आहे वडापुरीला, त्या विहिरीवरती श्रीराम महाराजांचं पहाटे 3 वाजता आसन बसलेलं असायचं. पाण्यावरती, कशावर? पाण्यावरती आसन मांडून महाराज श्रीराम महाराज साधना करायची. आणि त्रिकाल ज्ञानी म्हणून श्रीराम महाराजांकडे पाहिलं जातं. काय असतंय, आपल्याला भविष्य बघायची आणि भविष्य विचारायची लय सवय. भविष्य बघायची, आणि तेही भविष्य जर चांगलं असेल तर माणूस आनंदी आहे. दुःखाचं भविष्य कोणाला अपेक्षित नाही आहे. आपण हात दाखवतो म्हणजे काय, माझं वाईट कधी होणार आहे याच्यावरून दाखवत नाही. आपण चांगलं माझे दिवस कधी येतील याकरिताच हात दाखवतो ना. समजा एखाद्याकडे गेलो, पत्रिका दाखवली हरिनाम महाराज, पत्रिका का दाखवायची? माझं कधी जमल याच्यासाठीच दाखवायची आहे ना. का मी असाच राहील याच्यासाठी थोडी दाखवायची आहे पत्रिका. हात दाखवायचा, भविष्य बघायचं कशासाठी? माझं कधी, म्हणजे चांगले दिवस माझे कधी आहेत हे पाहण्यासाठी महाराज हात दाखवावा. पण माणसाने बी लय सारखं हात दाखवणी, काय कायला लय खोड राहते हात दाखवायची. कुठेही गेलं की बघा माझा हात. कशाला हात? माझ्या पुढं आलं, म्हणलं महाराज बघाव हात. मी म्हटलं मला लगेच बघता येत नाही, मी घरी घेऊन बघत असतो. तो म्हणला मग कसं घरी आता? मी म्हटलं हातच दे माझ्या बरोबर. हातावर भविष्य. एक जण महाराज त्या हात बघणाऱ्याकडे गेला,
त्याला हात दाखवला. म्हटला कसं वाटतंय म्हणला हात माझा. हात बरा वाटायलाय म्हणला. हो बरा वाटायलाय ना. हो म्हणले बराच वाटायलाय. हो म्हणला मग जरा एक विचारू का म्हणले विचारा. म्हणला काय नाही 2 तास झालं म्हणला हात खाजवतोय माझा आणि विशेष तळ हात जास्त खाजवतोय. भविष्यकार म्हणला अगदी सोपं आहे. हो हात खाजवतो म्हणजे पैसा येणार असतो म्हणून हात खाजवत असतो. हो तो म्हणला खरंच म्हणता का. खोटं सांगत नाही म्हणला. आज तुला नक्की धनलाभ होणार आहे. तो म्हणला खरं म्हणता. खोटं सांगत नाही म्हणले. हात खाजवण्याचं लक्षणच आहे धनलाभ. हो तो म्हणला पण माझा दुसराही हात खाजवतोय. मग समजून जा म्हणले 2-2 हाताने येणार आहे. 2-2 हाताने येणार आहे. ते म्हणला तळपाय बी खाजवतेत. ते म्हणला काळजी करू नको. तुला धनाकडे जायची गरज नाही. धन चालत तुझ्याकडे येणार आहे. तू फक्त गोळा करत राहा. हो तो म्हणला वा वा छान म्हणला. पण माझी पाठ बी खाजवतीये म्हणला. हो काळजी करू नको म्हणला. तू निवांत झोपून राहा. धन तुझ्याकडे आयत येणार आहे. देरे हरी पलंगावर. काही काळजी करू नको. तो म्हणला माझ्या इथंही खाजवतोय. भविष्यकार म्हणला खरूच झाली असेल डॉक्टरकडे जा. महाराज साधं लक्ष नाही. हात असे दाखवीत फिरण्यात मजा नाही. आणि ते हात दाखवून जर आपलं कल्याण होणार असतं तर महाराज लिहिलेलं कधी खोटं झालं नसतं. जगत विख्यात पॉप सिंगर म्हणून मायकल जॅक्सन ओळखला गेला. जगत विख्यात पॉप सिंगर म्हणून मायकल जॅक्सन ओळखला गेला. याची आकांक्षा होती, अपेक्षा होती की आपण खूप काळ जगावं. मग त्याने भविष्यकारही जवळ ठेवले होते. त्याने या शरीराच्या केसापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत, त्वचापासून ते महाराज आतल्या मांसपेशींपर्यंत, हो मेंदूपासून ते हृदयापर्यंत, हृदयापासून किडनीपर्यंत, हो सगळे पार्ट एक्स्ट्रा तयार म्हणजेच माणसं तशी जोडून ठेवली होती. अचानक जर मेंदूला काही झालं तर दुसऱ्याचा मेंदू बसवता यावा. अचानक किडनी फेल झाली तर लगेच दुसरा माणूस तिथं किडनी द्यायला तयार असावा. ओ अशा पद्धतीनं तयारी केली तरी देखील त्याला महाराज अगदी अल्पायुष्य मारावं लागलं. म्हणून कोणीही भविष्यावरती विसंबून डिपेंड राहून चालत नाही. म्हणून या ठिकाणी विषय जर पाहिला तर असा हात दाखवून भविष्य होत नाही. तसं सद्गुरू श्रीराम महाराज एक खूप ज्ञानी आणि त्रिकालदर्शी व्यक्तिमत्व सामनगावच्या घराण्यात सांगितलं जातं. कशावरून अगदी एक हिंट म्हणून 2 मुद्दे तुमच्या समोर ठेवतो. श्रीराम महाराजांचा शेवटचा थोडासा आजारपणाचा काळ आणि त्या काळामध्ये बार्शीला नेने डॉक्टर होते आणि त्या नेने डॉक्टरांकडे ते ॲडमिट झाले. ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी तिथं एकच करायचं, त्यांच्या समाधीसाठी लागणारी सगळी सामुग्री रोज महाराज मागवायची. जो सेवाधारी व्यक्ती होता त्यांच्या शेजारी त्याला रोज 100 रुपयाची नोट द्यायची आणि त्याला सांगायचं दुकानातून आज हे घेऊन ये. हो कधी भगवं कापड सांगायचं, कधी सुतुळे सांगायची. हो जे अंत्यविधीचं सामान आहे, जे समाधीस्थ होण्याचं सामान आहे ते सगळं रोज. त्या जवळच्या सेवाधाऱ्याला वाटलं महाराजांना काय झालंय काय माहितीये. शेवटचंच सामान सगळं मागवायलेत, काही कळच ना म्हणले. म्हणून त्याने एक दिवशी म्हणाला महाराज चाललंय काय. काय नाही म्हणले, मी सांगतो तेवढं तू ऐकायचं. फक्त म्हणले आजच्या दिवस म्हणले माझ्या खिशात पैसे नाहीत, तुझ्याकडचे 100 रुपये टाक आणि मी यादी दिली आहे तेवढं घेऊन ये. हे याच्या खिशात पैसे असताना सुद्धा म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत. त्याला वाटलं म्हणजे तरी महाराज म्हणतील नको जाऊ. हो पण ते म्हटलं नाही. महाराज म्हणले अरे उसने दे ना, उसण्याला काही मरण आहे का. हो ते म्हणले नाहीत माझ्याकडं पैसे. तर म्हटले नसू दे. बरं म्हणले 2 तासापुरते तरी देशील 100 रुपये. लय जास्त वेळासाठी 2 तास. म्हणले माझे 100 रुपये वाट चलतेत. म्हणले 2 तासात येतील. हो पण त्या 2 तासानंतर दुकान बंद होईल म्हणून आता तुला 100 मागतोय. आणि ते 2 तासात महाराज माझे 100 येतील. ते म्हणलं नाहीत माझ्यापाशी. आणि तसंच महाराजांपाशी बसलं. त्या क्षणापासून राईट दुसऱ्या तासाला 100 रुपयाची नोट घेऊन त्यांचा भक्त जेजल्याचे भोसले म्हणून प्रसिद्ध होते सामनगावच्या घराण्यामध्ये शिष्यत्वाने ते दर्शनाला आले. दर्शन घेतलं आणि त्यांनी 100चीच नोट समोर ठेवली आणि लगेच त्या सेवाधाऱ्याला म्हणले दादा हे उचल रे 100 आणि
ना आता तरी जा दुकान उघडय का बघून ये. मुद्दा इथं असतो, ज्याला महाराज स्वतःच्या बद्दलची एवढी खात्री आहे, जो त्रिकाल ज्ञानी आहे, त्रिकाल ज्ञानाचं लक्षण सांगत असताना भविष्य कितपत सांगावं, हो कितपत भविष्य सांगावं, यालाही महाराज लिमिट असतं. लोकाच्या सुखाचं अथवा लोकाच्या दुःखाचं सांगण्यात भविष्यकाराला ना आनंद आहे ना सुख आहे. त्याला भविष्य सांगितलं त्याची ₹1.25 दक्षिणा घट आहे. त्यांनी प्रसंग वाईट सांगितला तरी ₹1.25 दक्षिणा घट आहे, आणि त्यांनी चांगला प्रसंग सांगितला तरी ₹1.25 घट आहे. हो, पण जेव्हा आपणच भविष्यकार असतो आणि आपल्यालाच आपल्याच कुटुंबाबद्दलचं दुःखद वार्ता महाराज समजून येते, त्यावेळेस मग मात्र खरं साधूचं हृदय कळून येतं. जे श्रीराम महाराजांबद्दल घडलं. श्रीराम महाराजांना 3 मुलं, त्याच्यातले एक सद्गुरू गोकुळदास महाराज म्हणजेच दास महाराज, आणि त्यांना 2 भाऊ दत्ता आणि भागवत. मग श्रीराम महाराजांना 3 मुलं. हो, श्रीराम महाराजांना असंच म्हणू लागले की दत्ता आणि भागवत महाराज लग्नाला आलेत, वय झालंय, त्यांचं लग्न करून घ्या. हो, त्यावेळेस श्रीराम महाराज म्हणले त्यांचं लग्न करायचं नाही. म्हणले का? तर ती राहणारच नाहीत. कोण सांगतोय हे भविष्य? श्रीराम महाराज. कोण आहेत ते त्या मुलांचे? वडील आहे. बाप सांगतोय माझा मुलगा राहणार नाही, त्याचं काय लग्न करायचंय. हो, याला साधूचं काळीज म्हणतात महाराज. आणि म्हणून असं भविष्य जगाच्या पाठीवर, जगाच्या पुढे महाराज सांगण्याची कुवत, सांगण्याची पात्रता ही महाराज ज्याच्याकडे, तो खऱ्या मालकाचा खरा सेवक. हो, या अनुषंगानं त्यांनी जीवन महाराज घालवलं. आणि त्याच अनुषंगानं श्रीराम महाराजांनी म्हटल्यापासून महाराज 6 महिन्यामध्ये दत्ता आणि भागवत एका पाठोपाठ 1-2 मुलं ही महाराज त्या ठिकाणी काय झाली. तर त्यांना देवाज्ञा झाली. मुद्दा असा आहे हो की हे श्रेष्ठत्व मालक या तत्वाच्या संलग्नानं महाराज मी तुम्हाला सांगत होतो हो की महाराज जगामध्ये 2 मालक झालं की सगळं बिघडत आहे. हो, जगामध्ये महाराज श्रेष्ठत्व निर्माण करून घ्यायला महाराज सोपं आहे. हो, पण जगामध्ये आनंदाच्या स्वरूपानं देखील सोपं आहे. हो, परंतु महाराज हा आनंद महाराज दुःखात मिश्रित होतोय. कशामुळे? तर माईक या तत्वामुळे. आणि म्हणून श्रीराम महाराजांनी आरतीत देखील शामनाथ महाराजांच्या वर्णन केलं. माया हे मृगजळ नसता दावी तसे खेळ, चैतन्यत्वे उभवनी साच जैसे का दर्पणी, फेरिताची होय रीता तेथे तुची तू सर्व आरती शामनाथा. ओ, अशी ही आरती श्रीराम महाराजांनी लिहिली. मुद्दा एक आहे ओ, 2 या तत्वामध्ये महाराज मिश्रण होतं, ते म्हणजेच दुःखाचं. हो, आणि म्हणून जगामध्ये एकच मालक या तत्वानं जर दृष्टी राहिली तर मग मात्र आनंद स्वरूप आहे. म्हणून मी म्हटलो एकात आनंद आहे का 2हात आनंद आहे? तर जगामध्ये एकातच आनंद आहे आणि एकटा आनंद स्वरूप आहे. आणि सगळी सृष्टी महाराज आनंद स्वरूपच राहावी याकरिता एकच मालक असणं गरजेचं आहे. विठ्ठल 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 तत्वानं भगवंत आहे, दुःख या तत्वानं माया आहे. दिसताना महाराज सुख दाखवेल परंतु देताना मात्र दुःखाची उत्पत्ती करून देईल. इरती माईक दुःखाची जनिती नाही आधी नाही अंती, ज्यांच्या अवसान अशी ही माईक आहेत आणि जी दुःखाला उत्पन्न करणारी आहेत. म्हणून एकटा मालक जगाचा हा महाराज श्रेष्ठत्वानं पाहायला मिळतो. त्याने 2 होऊ दिले नाहीत. हो, आणि दुसरं समजा त्याने एखाद्याला मालक करायचं ठरवलं तर मालकाची उपाधी तरी झेपली पाहिजे. मालकाची उपाधी तरी झेपली पाहिजे. समजा देवाचं नाव मिळालं पण ते नाव पेलण्याची कुवत तरी पाहिजे ना. हो, कोणालाही काहीही नाव देण्यात मजा नाही. कोणालाही काहीही नाव देण्यात मजा नाही. हो, बोलायला काय कुणी बोलत असतं, पण ज्यांनी सोंग सजीवलंय त्यालाच कळतं हे निस्तारायचं कसं. का नाही चोपदार? हो, बोलायला काय कुणी बोलत असतं. महाराज ज्याने फेटा बांधलाय त्याला माहिती आहे कीर्तन कसं करायचं. ज्याने महाराज ड्रेस घातलाय, काठी घेतली, त्याला माहिती आहे ह्या महाराजाचं 2 तास कसं कटवायचं, त्यालाच माहिती आहे. असला उन्हाळा वर्ण महाराज जॅकेट काय सोपं होय ते. चला, त्याच्या जीवाला माहिती आहे. त्याच्या वेदना त्याच्या जीवाला माहिती आहे. पकवाजाचं दुःख पकवाजालाच माहिती आहे. आम्हाला काय गोड वाजला वा 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 बजावट आली. हो,
चला आम्हाला काय ओ तुम्ही पकवाज वाजवता, सुंदर वाजवता, आम्हाला आनंद वाटतो, कानाला मंत्रमुग्धता निर्माण होते, हृदयाचा ठाव तो मृदंगाचा एक एक बोल, एक एक चाट, एक एक शब्द घेतो. त्यावेळेस आम्हाला आनंद वाटतो. पण त्याच्या पाठीमागचं तुमची अवस्था आम्हाला काय माहिती आहे का? तुमची बोटं फुटतात महाराज, तुमची बोटं फुटतात, हाताला फोड येतात महाराज, चिकटपट्ट्या लावून वाजवितेत. सांगू का तुम्हाला, ज्वारी काढणारी म्हणतेत बघा महाराज तुम्हाला काय हात बघा फोड ना फोड आलेत, घट पडलेत आमच्या हाताला. मी म्हटलं बघा आमच्या पकवाजाचे बी हात, त्याचे तरी काय इतके सोपे वाटले का काय तुम्हाला? हात फुटलेले आहेत त्याचे, खांदे दुखत आहेत त्याचे, चाळ ना चाळ हाताचं दुखतेत त्याच्यात त्या पकवाजाला चोपणार कोणी असलं तर बरं, नाहीतर लय पंचायत बिचारायची. त्याच्या वेदना त्यालाच माहिती आहे, तू आम्हाला काय कळणार आहे? आम्हाला गोड दिसलं, गोड वाटलं महाराज चल. तरी सुद्धा आम्हाला खोडी लई. पकवाजाने सगळं चांगलं वाजवलं, पण तिथं त्याने थोडं काहीतरी असं केलं. अरे तुला थोडंच कळतंय, हे लय बोलायची सवय का नाही महाराज? ते लय अवघड. मग त्याला बोलवूच नका पुढच्या वर्षी, लगेच असं पुढचं एक जण दुसरा जोडून देतो लगेच. जाऊ दे, मुद्दा आपला असा आहे, मालकत्व समजा जरी दिलं तरी ते झेपलं पाहिजे, ते पेललं पाहिजे. ते इतके तरी सोप्यातली गोष्ट महाराज नसते. उदाहरण दाखल महाराज, एकदा अर्जुन कृष्णावर नाराज झाला, म्हणला दोस्ती आपली. म्हटले हो. मग दोस्ती असताना देखील तू कृष्णा म्हणला थोडा फरक केला दोस्तीमध्ये आणखीन. म्हटलं काय आता, सगळं तर दिलं अर्जुना तुला, तुझ्या रथाचा सारथी झालो, तुझ्या सोबत फिरतो, जगाला जाहीरपणे सांगितलं अर्जुन माझा दोस्त आहे, सखा आहे, मित्र आहे, यापेक्षा अजून काय करू? नाही म्हणला, दोस्ती थोडा फरक आहे. म्हटला अरे नाही म्हणले, मित्र वनव्यामध्ये मित्र वनव्यामध्ये गारवा हॉटेलला नेण्यासारखा. आणि मग असा मित्र असताना तू मला म्हणतोय की मित्रत्वात थोडं अंतर केलं. म्हणला मी अंतर कसं केलं? कृष्णा तू सगळं दिलं यात शंका नाही, पण एक गोष्ट द्यायची ठेवली. म्हणले काय ठेवलंय मी सांगतो रे अर्जुना. तो म्हणाला देवा तुझं 99.99% माझ्या बरोबर दोस्ती आहे, पण 0.1% मात्र प्रॉब्लेम आहे. म्हणले काय प्रॉब्लेम आहे? तू सगळं दिलं, फक्त तुझं नाव कृष्ण हे मला तू आणखीन दिलं. आता कृष्णाला माहितीये हे कृष्ण नाव देणं इतकं तरी सोपं नाही. नुसतं नाव देऊन सोपं नाही, ते नाव पेललंही पाहिजे. मग अर्जुनाच्या त्या म्हणण्यानुसार कृष्णाने दिलंही, आणि दिल्यानंतर अर्जुनाला त्याची फजितीही कळाली. पुढचं तुम्हाला माहिती असेल, काय मी सांगत नाही. इंदापूरवासी म्हणजे असे ऐकून पिकलेली आहेत महाराज. पिकली या शेंद कडू पण गेली तैशी आम्हा केली महाराज. पुढचं तर माहिती आहे ना तुम्हाला, अर्जुनाची फजिती झालेली. नाही माहिती? सांगू का मग? सांगा. कृष्ण हे नाव अर्जुनाला दिलं. अर्जुन फुगला ना. आता कोणी फुगणार होता? देवाने जर डायरेक्ट पदवीच देऊन टाकली, सर्टिफिकेट हातात, आणि ते सध्या सर्टिफिकेटची लय प्रथा चालू आहे. कशाला बी सर्टिफिकेट मार. कशाला? शिव्या गोड दिल्या, घ्या सर्टिफिकेट. आणि मग सर्टिफिकेट कोणाचं मिळालं? कृष्णाचं. काय तर नावच देऊन टाकलं कृष्णाने मला. अर्जुन एक दिवशी असा छाती काढून चलत होता, आणि असाच चलत महाराज ते इंदापूरवरून चालला. मग आपल्यातली भजनी मंडळी असंच मारुतीच्या कट्ट्यावर बसलेली. अर्जुन तिथून चालला असं छाती फुगवून. एक जणाने ओळखलं, म्हणले हे अर्जुनच दिसतोय. आणि मग म्हणले अर्जुन? हो म्हणला. हो आज लयच रुबाबात लयच टिकेत. हा कृष्णाचं सगळंच घेतलं म्हणलं आपण. म्हणले म्हणजे त्याच्या नावासहित म्हणला त्याच्याकडून घेतला, असा दोस्त म्हणले आपला, त्याने सगळंच देऊन टाकलं. इंदापूरवाल्याने ओळखलं ह्याला लयच मीपणा झाल्याने दिसते, हे गरदाडात गेल्याशिवाय राहणार नाही. जा म्हणले. मग त्याला चहाला सुद्धा बस कोणी म्हणलं नाही. गेला अर्जुन निघून पुढे. एका झोपडीपाशी अर्जुन थांबला दारात. कोणाची झोपडी असेल म्हणून. त्याने हलगत दार ढकललं तर आतमध्ये काही ऋषी ध्यानाला बसले होते. गोल ध्यानाला बसले, आणि त्यांच्या मध्यभागी एक दिवा होता.
तो दिवा महाराज प्रज्वलित होता आणि तो प्रज्वलित असणारा दिवा ध्यानाला बसलेले ऋषी काय त्या दिव्याचं महत्व असायचं, जोपर्यंत ऋषीचं ध्यान आहे तोपर्यंत दिव्यातलं तेलही कमी होत नव्हतं, दिवाही विझत नव्हता, हे विशेष होतं. आणि मग काय झालं, अर्जुन त्या दारात उभारला त्या क्षणापासून नेमकं महाराज काय व्हायला लागलं होतं, तेल कमी कमी व्हायलं आणि ऋषींचं तर ध्यान चालू, तेल कमी 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 होत होत दिवा विझून गेला आणि एका ऋषीचं ध्यान भंग झालं आणि तो जागा झाला, पाहतोय तर दिवा विझलाय. तो म्हणाला आज दिवा विझलाच कसा, का आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेव्हाही आम्ही ध्यानाला बसलो दिवा विझला नाही, तेल कमी झालं नाही, नेमकं आज झालं काय. सगळेच जण जागे झाले, म्हणले झालंय काय बघावं लागेल. आणि मग एक जण म्हणाला ध्यानाला बसल्यानंतर दिव्यातलं तेल संपू द्यायचं नाही, दिवा विझू द्यायचा नाही, याची जिम्मेदारी कोणाची आहे, तर म्हणले देवाची आहे. कोणाची आहे, श्रीकृष्णाची जिम्मेदारी आहे. कुठं गेलाय श्रीकृष्ण, सासरवाडीला गेला का काय, होय समाधान महाराज, कुठं गेला श्रीकृष्ण, नेमका सासरवाडीला गेला, त्याला ऋषी कळा ना. आणि मग एक जणाने महाराज अंतर्ज्ञानाने पाहिलं तर श्रीकृष्ण निवांत बसलेला आहे आणि श्रीकृष्ण बसलेला असताना श्रीकृष्णाचं नावच त्याच्यापाशी नाहीये, त्यांनी ते नाव अर्जुनाला दिलंय. हे ज्ञानाने कळाल्याबरोबर महाराज ऋषी म्हणाला श्रीकृष्णाला कळत नाही आणि अर्जुनाला अक्कल नाही, दोघं एकत्रित दोस्त झाले. पण वाटोळं जगाचं होणार आहे, ज्याला नाव सांभाळता येत नाही, श्रीकृष्णाला कळत नाही का त्याला नाव कशाला द्यायचं, काय त्या अर्जुनाला कळत आहे. आणि मग पहारा ऋषींचा चढला आणि त्या ऋषींच्या पहारा चढल्यानंतर अर्जुनाला मात्र आता थरकाप सुटला. त्याला कळालं आता ह्या दिव्यातलं तेल संपलंय आणि हे तेल न संपू द्यायची जिम्मेदारी कृष्णाची आणि कृष्ण नाव माझ्यापाशी आहे, म्हणजेच मी दिव्यातलं तेल चालू ठेवू शकत नाही. त्याला आता कळालं एखादा तरी ऋषी मला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जेच महाराज अर्जुनाने गाडीला किक मारली, स्प्लेंडर होती त्याच्याकडं, नीट श्रीकृष्णापाशी आलं. श्रीकृष्णाला म्हणलं कृष्णा, म्हणलं आता काय द्यायचं राहिलं, काय द्यायचं नाही, हे महागारी घ्यायचं ठरलंय आता. म्हणले का, घेऊन टाक तुझं नाव, तुला देऊन टाकलं महागारी नाव. मुद्दा एक आहे, मालक एकच, मुद्दा एक आहे, मालक एकच आहे, सातू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. महाराज मालक एकच. आणि म्हणून असा हा मालक कोण आहे, तर प्रभू रामचंद्र हा मालक आहे. विठ्ठल विठ्ठला 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 मालक एक प्रभू रामचंद्र. आणि मालकातले असणारे तीन गुण मालकातले सर्व ज्ञात आहात आपण. मालकात 3 गुण असतात, उदार, क्षमाशील आणि विशेष रूपाने सद्गुण. दाता क्षमी गुणग्राही स्वामी दुःखेन लभ्यते. आणि सेवकाकडेही 3 गुण, सुचिर दक्षो नुरक्तश्च ज्याने भृत्योपी दुर्लभा. महाराज सेवक 3 गुणाचा, मालक 3 गुणांचा. 3 गुणानं मालक हा श्रेष्ठ आहे. उदार अंतःकरण असावं मालकाचं, क्षमाशीलत्व असावं मालकाकडं आणि सद्गुण असावं मालकाकडे. पहिला मुद्दा आहे उदार अंतःकरण मालकाचं. का असावं तर त्याचं एकमेव कारण आहे, मालकाकडं एखादा चाकर जर चाकरी करत असेल तर कमीत कमी त्याची पगार देण्याची तरी काय असावी, त्याची उदारता असावी, म्हणून मालक उदार असावा. दुसरा मुद्दा आहे तो मालक हा क्षमाशील असावा. चूक झाली पाठीवरून हात फिरवणारा, होऊ दे चूक, फक्त उद्या झाली नाही पाहिजे याची काळजी घे, क्षमाशील. आणि तिसरा मुद्दा आहे सद्गुण, खूप महत्वाचा आहे बघा, सद्गुण. सद्गुणी मालक असणं लय गरजेचं आहे. मला एक जण म्हणला महाराज मालक जर दुर्गुणी असेल तर काय बिघडतंय. मी म्हटलं लय बिघडतंय रे. म्हटलं लय कसं काय बिघडतंय. मी म्हटलं इतकं बिघडतंय डायरेक्ट भंगारातच घालावं लागतं, इतकं बिघडतंय बघ. कुठंच मेकॅनिकल काम करू शकत
नाही इतकं बिघडतंय. ते म्हणलं खरंच म्हणता, खोटं सांगत नाही. तो म्हणाला कसं काय? मी म्हटलं तू सरळ ऐक म्हटलं माझं. दुर्गुणी मालक नसावा. ओ का? तर त्याचं कारण आहे दुर्गुण्याची संगत वाटोळं करून देते, तर दुर्गुण्याची चाकरी काय चांगलं करणार आहे हरिनाम महाराज? दुर्गुण्याची संगत वाटोळं करते. मी म्हणत नाही, प्रमाण आहे महाराजांचं. हो, एक उदाहरण दृष्टांत दाखल तुकोबारांनी एक प्रमाण लिहिलं. तुम्ही निरीक्षण करा. पहिला एक थोडा पाठीमागचा काळ, थोडं बॅक जायचं, थोडं मागं जायचं बरं का भैया. काय नाव आहे तुझं? अक्षय. छान. तुला ढेकण माहिती आहे का? ढेकण, ढेकून नाही माहिती? हा, तुम्हाला माहिती आहे हरिनाम महाराज? ढेकून ऐकलाय, बघितलं नाही. चला, तुला माहिती? तू जेवलाय ना? जेवलाय ना? नका का खातो मग? आता ढेकण आपल्याला माहिती आहे माने महाराज, आपल्याला माहिती आहे ढेकण. नाही तीन शब्द ढेकण. पहिली ढेकणं होती महाराज. आता तुमच्या काळात मच्छर आलेत, डास. आम्ही जी या वयातली आहेत ना, आम्ही सगळंच बघितलंय. हो, थोडंसं मागच्याही काळात वावरलो, आत्ताच्याही काळात वावरणार आहेत. म्हणजेच आम्ही 2Gच्या अगोदरही होतो, 2Gतही आलो, 4Gतही आलो, 5Gतही आहे, आणि आता आम्ही 7G सुद्धा बघून जाणार आहेत. आलं का लक्षात? आम्ही सगळ्यांचा महाराज मागोवा घेत आलोय. म्हणजेच आम्ही पोस्ट महाराज असल्यापासून टेलिफोनपर्यंत, टेलिफोनपासून पेजरपर्यंत, पेजरपासून महाराज बटनाच्या मोबाईलपर्यंत, आणि बटनापासून अँड्रॉईडपर्यंत, अँड्रॉईडपासून महाराज आयफोनपर्यंत येऊन पोहोचलोय आम्ही. म्हणजेच इथून पुढं आणखीन 25 वर्ष आम्ही बरंच काही बघणार आहेत, यात काही शंका नाही. म्हणजेच तुम्हाला मागचं माहीत नाही, म्हणजेच ढेकण माहीत नाही, एवढंच सांगायचंय मला. बाकी काही का असा ना. तुमच्या काळात मच्छर आहे, कछुआ जलाव मच्छर भगाव. चला, पण पहिला ढेकण होता. ढेकण याच्यासाठी सांगायलो, पहिलं गावाला जायचो आपण. गावाला गावाला गेल्यानंतर काय व्हायचं माहितीये का? जर मुक्काम करायचा असेल एखाद्या पाहुण्याच्या घरी, तर पाहुण्याच्या घरचं निरीक्षण करावं लागायचं. त्याच्या घराचे कोपरे तपासायचे. कोपरे. हो का? तर त्या कोपऱ्यामध्ये जर लाल डिझाईन जास्त दिसली, त्या घरी मुक्कामाला राहायचं नाही. ज्याला ढेकणाचा अनुभव आहे त्यांच्यासाठी सांगतो. ज्याच्या कोपऱ्यात लाल डिझाईन आहे त्याच्या घरी मुक्कामाला राहायचं नाही. आणि जर मुक्कामाला राहिला, दुसऱ्या दिवशी इंदापूरला वानवळाच घेऊन आला म्हणायचं ढेकणाचं. हे थोडंसं अवघड होतं पहिल्या काळी. मला मुद्दा ढेकणाचा याच्यासाठी सांगायचा आहे, तुकोबारांनी प्रमाण दिलंय की या ढेकणाच्या सानिध्यामध्ये हिरा आल्यानंतर फुटून गेला. कोण गेला फुटून? तर हिरा फुटून गेला. मग हिरा का फुटला? तर ढेकण हा कुसंगतीमध्ये, कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. हिरा ढेकणाच्या संगतीत आला तर भंगला. एखादा म्हणेल हिरा भंगला, यात काय नवलय ढेकणाच्या संगतीत? अरे बाबा, हिरा ही भंगणारी वस्तू नाही आहे. भंगणारा महाराज हिरा हा वस्तू प्रकाश नाही आहे. हिरा एवढा टणक आहे की ज्या लोखंडाने हिऱ्याला पैलू पाडायचे, त्या लोखंडावर आघात करण्यासाठी हिरा सक्षम. इतका कडक हिरा आहे. असं मी म्हणत नाही, महाराजांचंच प्रमाण. हिरा ठेविता ऐरणी, हिरा ठेविता ऐरणी,
टाळी जरा जोरात. तुम्हाला मी मागे बी सांगितलं होतं महाशिवरात्रीच्या सप्त्यात, तुमच्या लक्षात नाही काही. ऐकणारी तर तीच असतील. हां, लक्षात नाही राहत वाटतं तुमच्या. मी मागं सांगितलं होतं असे गायक गोड गाय लागले, असा पकवाजा चांगलं वाजवायला लागला, तुम्हाला बरं वाटत नाही का? हां, मग बरं वाटल्यावर टाळी वाजवीत जावा ना तुम्ही. हो, आणि बरं नाही वाटलं तर दवाखान्यात जात जावा, अंगावर दुखणं काढीत जाऊ नका तुम्ही. आणि बऱ्याच जणाला हे बरंच वाटत नाही. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोघनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. करणीचा चुरा करायची ताकद हिऱ्यात आहे. मग त्याला हिरा बनवण्यासाठी कोण आहे करणी? तर लोखंड आहे. त्याला पैलू पाडतो आणि त्या लोखंडावरतीच आघात करण्याची ताकद, लोखंडाला भंगवण्याची ताकद हिऱ्यात आहे. एवढा टणक हिरा कुठं आहे? ढेकणाच्या पाशी. कोण ढेकण? असा मारला की मरतोय, नुसता असा बोटाने दाबला ना असा वाढला की तो मरतोय. अशा ढेकणाच्या, कोमल ढेकणाच्या संगतीत इतका कडक हिरा आला आणि हिराचा स्पर्श नुसता तो महाराज ढेकणाला झाला, त्या क्षणाला हिरा भंगला, तुकोबाराय म्हणतात. मग असा टणक हिरा महाराज त्या ढेकणाच्या संगतीत भंगला. तसं महाराज म्हणतात दुर्जनाच्या दुर्गुण्याच्या संगतीत जर साधू गेला तर साधू सुद्धा महाराज भ्रष्ट होऊ शकतो. कुसंगे नाडीला साधू तैसा. एवढा तपस्वी, एवढा श्रेष्ठ, एवढा पदस्थ, तरी देखील तो कुसंगतीमध्ये जर गेला तर तो देखील भ्रष्ट होऊ शकतो. आणि म्हणून महाराज म्हणतात जिथं संगत दुर्गुण्याची चांगली नाही तिथं कामाला दुर्गुण्याच्या घरी राहण्यात मजा नाही. तिथं कामाला दुर्गुण्याच्या, तुम्हाला दुर्गुण्याच्या कामाला राहिल्यावर काय बेजारी होती? उग अर्ध्या मिनिटात 30 सेकंदात सांगतो, तुम्ही बघा. दुर्गुण्याची जर संगत असेल ना, काय घोटाळा होतो? समजा एखाद्या दारू पिणाऱ्याकडं एक जण कामाला आहे. मग दारू पिणाऱ्याकडं जो कामाला आहे त्याला काम काय माहितीये? दारू पिणाऱ्याकडं त्याला काम काय? ये बाटली घेऊन, चलान ग्लास, घी धुवून, वत ग्लासात, वत पाणी, गरम आहे पाणी, जरा बर्फाचा खडा टाक, पाणी जास्त झालंय थोडी वत, लाव माझ्या तोंडाला, बास का मालक, भर अजून एक, बास का मालक, भर की तुझ्या काय, 2 पेला, मालक जास्त झाली तुम्हाला होऊ दी, पुन्हा तेच, मालक आता तुम्हाला सहन व्हायची नाही, नाही होऊ दी, तुझी इस्टेटी कायलोय का, माझी चीक फुकीत होय ना, नाही मालक पण लय होतीये, तुला काय करायचंय का, देऊ एखादी, ते म्हणते पी. मग ओ महाराज प्याला कच्चू, टेलर वकला तिथंच, पूस आताही. कळलं का? दुर्गुण्याची संगत आहे, दुर्गुण्याची चाकरी आहे, दुर्गुण्याचं सेवकत्व महाराज इतकं बेजारी करू शकतं. म्हणून मालक हा सद्गुणी असावा आणि या सद्गुणी मालकाचं दास्यत्व स्वीकारलंय कोणी? तर महाराज या हनुमंतराय नावाच्या भक्तांनी रामरायाच्या सेवक. दास्यत्व निकट हनुमंते पै केले. दास्यत्व ह्या हनुमंतरायाने अशा सद्गुणी मालकाचं स्वीकारलं. म्हणून एक देव पाहिला, दुसरा महाराज हनुमंतराय नावाचा भक्त पहा. तो शुद्ध अंतःकरणाचा आहे, निर्मळ वृत्तीचा आहे, महाराज तत्परपणाचा आहे. आणि तिसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा, तो म्हणजेच महाराज विरक्त आहे. सेवक विरक्त असणं गरजेचं आहे. आणि हनुमंतरायाची विरक्ती खूप महाराज वेगळी आहे. रामाची सीता मिळावी आणि रामाचा वैरी मरावा आणि त्या वैऱ्याचं राज्य मला मिळावा, हनुमंतरायाची अपेक्षा नाही. हनुमंतरायांची अपेक्षा एकच, फक्त रामाचं काम झालं पाहिजे हीच अपेक्षा आहे. आणि या कामाच्या मोबदल्यात मला दाम मिळाला पाहिजे, निरपेक्ष भाव आहे.
आणि म्हणून हनुमंतराय हे विरक्तीचं मोठं दिग्दर्शक पात्र आहे की जे जगाच्या समोर आहे. म्हणून विरक्ती हा गुण हनुमंतरायाकडे. तुम्ही म्हणाल त्याने काहीच घेतलं नाही का? अगदी हिंट म्हणून सीतामातेने मोत्याचा हार दिला नवरत्नाचा. तो हार हनुमंतरायाने एक एक मणी फोडून महाराज पाहिला. राम नाही हार फेकून दिला. सीता म्हणाली एवढा नवरत्नाचा हार रे हनुमंता, मी कोणाला दाखवत नाही, तो तुला भेट दिलाय आणि तू खुशाल फेकून देतोय. म्हणला आई साहेब याच्यात राम नाही हो. आई म्हणते अरे मन्यात कुठं राम असतो का? हनुमंत म्हणतात मग ज्याच्यात राम नाही त्याचा हनुमंताकडे काम नाही हो. कारण मी मन्यासाठी सीतेचा शोध केला नाही, मी नवरत्नाचा हार मिळावा म्हणून लंकेमध्ये आलो नाही. मी फक्त माझ्या मालकाचं काम निर्मळ व्हावं म्हणून तिथपर्यंत आलोय. यापेक्षा माझा कोणताही भाव काही मिळावं या अपेक्षेचा नाही. ही विरक्ती आहे. हनुमंतराय त्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून देव हा महाराज 3 गुणाचा, सेवक हा महाराज 3 गुणाचा. म्हणून देव, भक्त आणि महाराज ज्या भक्ताने नाम उच्चारलं ते म्हणजेच भगवंताचं नाम आहे. आणि असं हे नाम ज्याने उच्चारावं त्यानेच महाराज लिहावं. अभंगाचं पहिलं क्षण क्षणा सांभाळीतो, क्षण क्षणा सांभाळीतो, क्षण क्षणा सांभाळीतो, क्षण क्षणा सांभाळीतो, क्षण संभाळीतो, क्षण क्षण संभाळीतो, क्षण क्षण संभाळीतो, क्षण क्षण संभाळीतो, क्षण क्षणा सांभाळीतो, क्षण क्षणा सांभाळीतो, क्षण क्षणा सांभाळीतो, क्षण क्षणा सांभाळीतो, क्षण क्षण संभाळीतो, क्षण क्षण संभाळीतो, क्षण क्षण संभाळीतो, क्षण क्षण संभाळीतो. साक्षी होतो आपुल्या, 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 साक्षी होतो आपुल्या. न घडावी पायी तुटे, न घडावी पायी तुटे, न घडावी पायी तुटे, न घडावी पायी तुटे. गडावी पायी तुटे, गडावी पायी तुटे, गडावी पायी तुटे, गडावी पायी तुटे. क्या बात आहे. वाजवा पकवाजासाठी टाळी जरा जोरात. पकवाजा म्हणजे जीव की प्राण असतो. खरंच जीव की प्राण तुमचाच नाही, महाराजांची प्रमाण आहेत अगोदरची. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेव ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरस शेवटला, घोष त्याच्या अगोदर टाळ, त्याच्या अगोदर महाराज मृदंग, त्याच्या अगोदर विणा आणि त्याच्या अगोदर मृदंग. पहिला नंबर मृदंगाचा आहे, लावणी मृदंग. दुसरा नंबर विण्याचा आहे, श्रुती. तिसरा नंबर टाळाचा आहे आणि चौथा नंबर गायकाचा आहे. बरोबर आहे का? गायकाचा पहिला नंबर नाही. पकवाजाचा पहिला नंबर आहे. महाराजांनी लिहून ठेवलं असेल का? तर लावालावी करण्यात पकवाजा पटायत असतो. चला पकवाजे, लावा पकवाज. आधी पकवाज लावला की पुन्हा विना. विण्यानंतर महाराज टाळ वाजतो, परत घोष होतो आणि मग महाराज तो ब्रह्मानंद महाराज सेवन करायला मिळतो. चला, मुद्दा महाराज क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला. अगदी गोड महाराज मुद्दा ह्या चरणातला. महाराज म्हणतात क्षणोक्षणा सांभाळितो. आता कोण सांभाळतो हा महत्वाचा मुद्दा. आणि हे जे सांभाळतो ते कोणाला सांभाळतो हेही महत्वाचं. तर महाराज इथं 2 अर्थाने आपल्याला थोडंसं बोलता येतं. पहिला आहे जगाला सांभाळणारा भगवंत आहे, जो क्षणाक्षणाला काय करतो तर सांभाळतो आपल्याला. आणि दुसरा मुद्दा असा आहे, हे स्वतःच स्वतःला सांभाळण्याची भूमिका आहे. म्हणजे काय? तर कधी काळी काय होतं, समजा भगवंत सांभाळतो या जर अर्थानं आपण विचार थोडा केला
तर भगवंत सांभाळतो, सगळ्यांना सांभाळतो, याची प्रमाण देखील आपल्याला पाठ आहे. हो, देव कुठं सांभाळतो, कसं सांभाळतो, तर जगाच्या पाठीवर कुठंही गेला की देव सांभाळतो. हो, महाराज म्हणतात हाके सरशी उडी घाली. हो महाराज, अशी ही देवाची काय आहे तर ब्रीदावली आहे. जगाच्या पाठीवर कुठंही महाराज त्याला हाक मारली की तिथं तो काय करतो, सांभाळ करायसाठी येतो. हो, तो किती दूर आहे आणि तो किती जवळ आहे याच्याबद्दलचं महाराज क्षणामध्ये प्रमाण सिद्ध म्हटलं तर मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया अगाध निवाराया. हो, कोणी म्हणेल पंढरपुरात, हो, पण सांभाळायची वेळ आली की तो मागही आणि पुढंही. हो महाराज, हे सांभाळण्याचे, देव उभा मागे पुढे, हे सांभाळणं देवाचं आहे. हो महाराज, आणि देव खरंच सांभाळतो. एक मागच्या 2-4 महिन्याखाली एक फेसबुक क्लिप होती बघा, फेसबुकवर व्हिडिओ मी पाहिला, तुम्ही पाहिला असेल. तर त्याच्यामध्ये एक मिस्त्री दाखवला. ते मिस्त्रीला आलेला अनुभव त्याने सांगितला आहे. मिस्त्री म्हणाला, मी बांधकाम विटेचं तो मिस्त्री करत असताना त्याला एका ठिकाणी त्या भिंतीचं, जिथं बांधकाम त्या भिंतीचं करत होता, विटावर विट रचत होता, तिथं त्याला आवाज यायचा, सारखा गुर्र 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 आवाज यायचा. त्याला कळत नाही होतं नेमकं इथं तर काहीच नाही ना, आवाज कसा येतोय, म्हणून ते तपासायचं सारखं, पण त्याला काय आवाज कुठून येतोय. पण त्यांनी त्या दिवशी मात्र लक्षच दिलं की नेमका हा आवाज कुठून येतोय, तरच बांधकाम वाढवायचं. आणि म्हणून मग त्याने असं कान लावून तपासायला सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी भिंतीत त्या विटेत कान लावायला. त्याला एका विटेपाशी आलं की आवाज जास्त यायचा, म्हणून त्याने वरच्या विटा काढल्या आणि ज्या विटेतनं आवाज येतोय असं वाटलं ती वीट काढून घेतली आणि तिला कानाला लावलं तर त्याच्यातूनच आवाज यायचा, गुर्र गुर्र गुर्र. हो, मग त्याला काय वाटलं, इराणचा बॉम्बच आला काय की. तो जरा घाबरला, काय असेल ही वीट नेमकं. आणि म्हणून मग ती त्याने वीट फोडली. वीट फोडल्याबरोबर त्याच्यातून एवढी बिंडकुळी बाहेर आली. काय बाहेर आली मावशी? बिंडकुळी. टुनकून उडी मारली तिने बिंडकुळीने. कशातनं? विटेतनं. हो, आता मला सांगा चोपदार, विटेतनं बिंडकुळी बाहेर येते. वीट काय एका दिवसात तयार झाली आहे का? वीट तयार होण्यासाठी मिनिमम कमीत कमी वर्ष जात आहे, बरोबर आहे ना. विटलाची माती कुठली? माती तिथून निघायची, वीटभट्टीवर यायची. वीटभट्टीवर नुसती माती नाही आली तर पाण्यात चिखलात तुडीवली आहे, तिचा चिखल बनवलाय, तिथून महाराज त्याची वीट तयार केली आहे. नुसती वीट तयार नाही केली, ती वाळायला घातली आहे. वाळायला घातलेली वीट नुसती वाळू नाही घातली तर वाळल्यानंतर तिला भट्टीत घातली आहे, पेटवली आहे, तिला अग्नी दिलाय, तिला भाजली आहे वीट. तिथून महाराज तुमच्या माझ्यासारखं ग्राहक तिला घेऊन गेलाय आणि ग्राहक घेऊन गेल्यानंतर तो महाराज तिथं बांधकामावर नेहून तो ठेवतोय. आणि बांधकामावर नेलं म्हणजे लगेच त्याने बांधकामाला वीट लावली आहे का? 4-8 दिवस 15 दिवस त्याच्यावर पाणी मारले, पुन्हा महाराज ती वीट उचलली आणि बांधकामाला एक वीट लागायली आहे. एवढा कालावधी गेलाय. बिनकुळी आतमध्ये विटेच्या जी भट्टीतून सुद्धा बाहेर आली आहे, तरी भिंडकुळी महाराज जिवंत आहे. हे देव राखील तया मारीन कोण, देव राखील तया मारीन कोण, देव राखील तया मारील कोण, देव राखील तया मारील कोण. न मोड्या काटा क्या बात. हिंडतावन, न मोड्या काटा वा वा. हिंडतावन, देव राखील तया मारीन कोण, देव राखील तया मारील कोण. मोडे काटा हिंडतावन, न मोडे काटा हिंडतावन, देव राखील तया मारीन कोण, देव राखील तया मारीन कोण, मारीन कोण, मारीन कोण. देव राखील तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. म्हणून महाराज देवनं त्या अनुषंगानं सांभाळलं, म्हणून देव सांभाळतो. एक त्याचा अर्थ जर लावला, पण दुसरा अर्थ मात्र
खूप महत्त्वाचा अर्थ आहे. क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला. याचं निरीक्षण असं आहे, संतांनी संतांनाच सांभाळल्याचा विषय याच्यात आहे. त्यांनी त्यांनाच सांभाळलं. हो, का सांभाळलं त्यांनी त्यांनाच? त्यांना माहिती आहे की या देहाची इतकी सुंदर देवानं निर्मिती केली आहे, इतकी सुंदर या देहाची निर्मिती केली, आणि मला या देहाचा काय व्हावं, देह मिळण्याचं भाग्य मला लाभलं आहे. हो महाराज, मी या देहामध्ये जन्माला आलो, हे देवाचं सगळ्यात मोठं महाराज मार्मिक गणित आहे की खऱ्या अर्थाने त्याच्या कृपेनं मला हा देह लाभलाय, जेने हा जीव दिला दान. हो, मग महाराज या देवानं दिलेल्या दान देहाचं सार्थक करून घेण्याकरिता हो मला प्रयत्नवादी राहावं लागेल की मी त्या भक्तीच्याच महाराज जोरावरती कायम राहावं. का तर ज्याने मला हा देह देऊन महाराज उपकार केलाय त्याचं ध्यान करणं, त्याची साधना करणं, त्याची भक्ती करणं, हेच माझं काय असावं तर ध्येय असावं. आणि या ध्येयापासून मी भटकू नये, या ध्येयापासून मी बाजूला जाऊ नये. या ध्येयाचं सार्थकत्व कशात आहे? या ध्येयाच्या सार्थकत्वाच्या संबंधानं मी कार्यरत राहावं, याकरिता मीच माझी मला अखंड क्षणाक्षणाला सांभाळतोय, अशी तुकोबारायांची ग्वाही आहे. हो, आणि खरंच आहे, लोकाच्या सांभाळण्याने किती दिवस राहणार आपण? स्वतःची स्वतःच सांभाळून घेणं खूप गरजेचं आहे. आमच्याकडे येतात लोक, महाराज लय दारू पितोय होती, बघा की काही त्याच्याकडं. मी म्हटलं काय बघू त्याच्याकडं? नाही बघाच त्याच्याकडं. मी म्हटलं काय बघू? नाही त्याची सुटल कशी हे बघा. मी म्हटलं 4-2 दिवस आमच्या बरोबर राहू द्या. हो, मग आमच्या बरोबर त्याला 4-2 दिवस ठेवला. 4-2 दिवस म्हणता म्हणता 8-15 दिवस, 8-15 दिवस म्हणता म्हणता महिनाभर म्हणता 6 महिने म्हणता वर्ष गेलं महाराज ते आमच्या बरोबर. काही लोकांना वाटायचं बरं झालं बाबा महाराजाच्या बरोबर गेला, सुटली काय की. हो, आणि त्याच्यामुळं महाराज बी ह्याला सोडीनात काय की. हो, बरं झालं बाबा. हो, पण त्यांना काय माहिती, हे महाराजाच्या बरोबर राहून महाराजाला सवय लागली म्हणून महाराज सोडीनात त्याला. हो हो, म्हणून माझा पाय विचित्र महाराज पडावा आणि लोकांनी मला सांभाळावं याच्यात मजा नाही. हो, स्वतःची स्वतः अंकुश ठेवणं खूप गरजेचं आहे. लोकांच्या ना आपण महाराज किती काळ राहणार? हो, शेवटी आपण आपल्या ताब्यात राहणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी क्षणोक्षणाला सांभाळतोय माझी मला स्वतःला. हो, का तर मी इतरत्र जाऊ नये. हो, माझ्या इंद्रियांनी नको त्याच्या पाठीमागं लागू नये. शब्द महाराज, स्पर्श, रूप, रस, गंध यांचा सहवास माझ्या इंद्रियांनी करू नये. ओ, तिकडं जाणाऱ्या इंद्रियांना मी आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय, म्हणजेच ती इंद्रिय सांभाळण्याचा मी अट्टहास पूर्ण प्रयत्न करतोय. तुमचं सार्थक त्याच्यात नाही आहे, कारण आम्ही ऐकलंय विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव पाऊनी ठाव नरदेह. म्हणून मी क्षणाक्षणाला जपतोय की मी बिघडू नये, मी ओ महाराज वाया जाऊ नये. क्षणाक्षणाला, एक जण म्हणाला क्षणोक्षणाला का म्हणता? अरे क्षणानंच दिवस बनतो, दिवसानंच महिना बनतो, महिन्यानं साल बनतं, आणि साल बनण्यासाठी महाराज अगोदर क्षणच लागतो. म्हणून सालानं बघल म्हणण्यापेक्षा क्षणानं बघितलं तर साल उन्नत होणार आहे. हो, आणि म्हणून मी क्षणाक्षणाला काय तर पाळत ठेवू नये. हो, की माझी इंद्रिय नको तिकडं तर जात नाहीयेत ना. हो, म्हणून मी या प्रत्येकाला सांभाळतोय, क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपला. आणि मी त्यांचा काय आहे तर साक्षीदार आहे की माझी इंद्रिय आजपर्यंत कुठंही गेलेली नाहीत. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही नव्हे, असं म्हणा माझ्या इंद्रियांचा विषयच एक झालाय, विषय तो त्यांचा झाला नावडे जन नावडे धन. ओ महाराज, माझ्या विषयांचा संबंधच महाराज देव बनलाय, आणि देव खरंच बनलाय का? साक्षी होतो आपला. मी माझा काय आहे यांचा साक्षीदार आहे की माझी इंद्रिय सुद्धा काय झालेली आहेत तर निमालेली आहे, त्यांची विषय वासना संपलेली आहे, ती देव स्वरूप बनलेली आहे. नवे विषय हा भगवंत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
आता याला सांभाळण्याचा अट्टहास पूर्ण माझा प्रयत्न आहे. क्षणक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला. आणि इथपर्यंत न थांबता महाराज म्हणतात, जसा मी सांभाळ करतोय, जसा मी यांचा साक्षीदार झालोय, हो मला आता ज्ञात आहे की मी आता याचा साक्षीदार आहे, या इंद्रियांचा. आता मी घट्ट मिठी मारली आहे आणि ती मिठी मी आता सोडू देणार नाही. नव्हे असं म्हणा, मी निर्धार केलाय ती मिठीच सोडणार नाही. दुसरं नगडावी पाकी नगडावी पाकी घरावी पायी तोडे घरावी पायी घडावी पायी तुटी, मने मिठी घातली, याकरिता मी सांभाळ करतो. मी आता भगवंताच्या पायापासून बाजूला जावं अशी अपेक्षाच ठेवत नाही. आणि ही तुटी माझ्याकडून कधीच घडू नये. देवाचे पाय सुटले नाही, चरण न सोडी सर्वथा. हो, आन तुझी पंढरीनाथा, देवा शपथ घेऊन सांगतो तुझे चरण मी सोडणार नाही. एक जण म्हणला, का सोडणार नाही तू पाय त्यांचे? आता त्यांचे पाय सोडल्यावर बाकीच्या पायात काय? ज्याच्या पायात सगळे त्याचेच पाय धरावे लागतील. उगत ज्याच्या पायात नाही त्याचे पाय धरण्यात काय मजा आहे? हो, सोपं नाही आहे. न घडवी पायी तुटी, हो त्या पायापासून मी विरक्त होणार नाही, बाजूला जाणार नाही, तुटी कधीही करणार नाही. अखंड पाय महाराज मी काय करणार? ठेवणार. का तर त्या देवाचे जे पाय आहेत ना, हो ते महाराज अति उत्तम पाय, त्या पायातच सगळं आहे. आणि म्हणून मी त्या पायाचा त्याग करणार नाही, पायाला तोडणार नाही, सोडणार नाही. न घडवी पायी तुटी. ओ महाराज, पण ही तुटी करण्या इतकं तुम्ही त्या पायाला धरलंय कशाने? तर म्हणले, मी जे धरलंय ना, ओ ते हाताने नाही धरलेलं. हो, ते पाय नाही हाताने धरले. म्हणले मग कशाने धरले? ओ तर म्हणले, मी हाताने पाय न धरले, तर मी मनाने घट्ट मिठी त्या पायाला मारलेली आहे. मी मनाने घट्ट मिठी त्या पायाला मारलेली आहे. आणि म्हणून मने मिठी मारली, आता न घडवी पायी तुटी. मी या पायाला मनाने घट्ट मिठी मारली आहे. जी मिठी मी आता कधीही हो सुटू देणार नाही, तोडू देणार नाही. एक जण म्हणाला, मनाने मिठी मारायची काय गरज होती? मिठी तर अशी हाताने मारली जाते. येड्या म्हणला, हो हाताच्या मिठीत हो कधीही सुटण्याची शक्यता आहे. हो, पण मनाची मिठी जर एकदा बसली की पुन्हा ती सुटू शकत नाही. का? हो, हाताची मिठी का सोडू शकते? तर हातानं मिठी मारली आहे, पण मन म्हणाल, ए हाता, तुला कळतं का नाही काय आता? मग चाल म्हणले,
देवाचे पाय धरायला निघालाय हाताला असं कोण म्हणलं? मन म्हणलं. चल सोड त्याचे पाय. म्हणले मग चल तिकडं. तुला कोणाचे पाय धरायचे ते सांगतो. कोण म्हणलं? मन हाताला म्हणालं. मन म्हणालं हाताला. हाताने मिठी मारलेली मनाने सोडायला लावली. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी आता हे हाताने मिठीच नाही मारली, मी मनानेच मिठी मारली. म्हणजे आज्ञा देणाराच जेलबंद केला. त्याच्यामुळं विषय आता संपला नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखली. आता महाराज फिरायचा विषय निर्माण होत नाही. म्हणून न घडवी पायी तुटी मने मिठी घातली विठोबा. विचारतो वचना आधी धरोनी शुद्धी ठेविली. तुकोबाराय म्हणतात, बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणं कधी हे महत्वाचं. आणि ही शुद्धी मी माझ्या मनाला लावून दिली. म्हणून माझी वाणी आता बोलत असताना नाही, बोलण्या अगोदर विचार करते. आणि म्हणून माझ्या बुद्धीला माझी काय आहे तर सतत टोचणी आहे. ज्या वेळेस तुला काही बोलायचं आहे ना त्यावेळेस तू डायरेक्ट बोलण्यापेक्षा थोडासा विचार घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून विचारतो वचनाआधी धरोनी शुद्धी ठेविली. असा मी काय करतोय तर वाणीचा देखील सांभाळ करतोय. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला. महाराज आणि विशेष रूपाने मग हे का केलं तुकोबाराय तुम्ही? वाणीला सांभाळलं तुम्ही. तिचा विचार अगोदर घेतल्यानंतर बोलायची शुद्धी तुम्ही ठरवली. त्याच्याबरोबर महाराज तुम्ही म्हणताय मी पायी मिठी जी मारली आहे मनानं ती आता तोडायला तयार नाही आहे. आणि हे सगळं मी काय करतोय क्षणाक्षणाला लक्ष देऊन वॉच करतोय, सांभाळतोय. पण का? महाराज म्हणतात याचा उपद्रव ज्यांच्या जीवनात झालाय ते मला माहिती आहे. म्हणून मी भेलोय अभंगाचा तुका मने मागे भ्यालो. तुका मने मागे भ्यालो. तुका मने मागे भ्यालो. तुका मने मागे भ्यालो. तरी था तो जागृत. तरी था तो जागृत. न घडावी पाकी तुटी. न घडावी पाकी तुटी. तरी का लो जागृत. तरी था लो जागृत. न घडावी पायी तुटी. न घडावी मागे तुटे. मने मी घातली. मने मी घातली. न घडावी पायी तुटी. न घडावी पायी तुटी. मने मी घातली.
भ्यालो तरी झालो जागृत. म्हणजे काय? महाराज म्हणतात मी अशी खूप जण वाया गेलेली या डोळ्यानं पाहिली. भल्या भल्यांचा प्रवास हा महाराज अधोगतीला चाललाय हे मी पाहिलंय. आणि म्हणून मी हे मागच्यांचे महाराज सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या. मग मागे भ्यालो म्हणजे काय? तर मागचे महाराज मग पुराणादिकांचे दृष्टांत, ओ महाराज शास्त्रादिकांचा विचार, ओ जो महाराज कुकर्माच्या संबंधानं कार्यरत राहतो हो त्याचं जीवन भ्रष्ट बनतं आणि म्हणून अधोगतीला जावं लागतं. आणि अशांचा विचार मी पाहिलेला आहे, त्यांचं जीवन भ्रष्ट झालेलं. म्हणून मी काय झालो त्यांच्याकडं पाहून मीच सावध झालो हो, किंवा सावध झालो हरीच्या आलो जागरणा. म्हणून मला भीती वाटते मागच्यांकडे पाहून. म्हणून मी इकडं आता काय करतोय? इंद्रियांचा सांभाळ करतोय, वाणीला शुद्धता निर्माण करून देतोय ओ. आणि पायाची मिठी मात्र महाराज मनाने घट्ट मारतोय. कारण एक आहे, तुका म्हणे मागे भ्यालो तरी झालो जागृत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जामना देखना जामना देखना जामना देखना जामना देखना जामना देखना जामना देखना भव्य दिव्य अखंड ज्ञान यज्ञ हरिनाम सोहळा श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज आबा यांच्या कृपाशीर्वादातून अखिल भारतीय वारकरी मंडळ चे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्यांच्या योगे खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार अख्ख्या विश्व